देहूतले मालक द्वारकाधीश जगदानंद कंद जगतपती भगवान कृष्ण परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा या भंगाद्वारे देहूतले मालक या ब्रह्मांड नायकाची जी जी कामं नवलाची आहेत ती आजच्या भंगाद्वारे प्रतिपादित करतात. विठाला 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 अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. मालक या ठिकाणी सांगतात की अनंत ब्रह्मांड ज्याच्या हृदयात आहेत तो नंदाच्या घरचं बालकत्व निभवतोय. कशाला म्हणायचं ब्रह्मांड? सस सर्गेषु जायते न क्रिया धरान मिद्यत लोकत्रयो यत पुनितावकाशास्तितो नैवस्ति जायते हे. जाबाली सांगतात या पृथ्वीवरच्या काही ठराविक भागाचं वर्णन करणं आपल्याला अशक्य असतं. नवखंड पृथ्वी आहे. इलावरत नावाचा खंड ज्या खंडाच्या व्याप्ती स्थितीमध्ये हिमालयावर वज्र पडलं त्याचा एक तुकडा पडून अशी नवखंड अशा नाना प्रकारची व्याप्ती. विलावृत्तेषु भयो खंडेन व्याप्तियाम यत खंडेषु जायते ना वृषाधेत व्यारुडो. अशी नवखंड पृथ्वी. एका खंडाचं वर्णन करणं आपल्याला शक्य नाही. हे पृथ्वीवर जे नवखंड ते नवखंड सप्तदीपात व्यापून गेले. शुंहलम कौच शाल्व पलवंग मायाम आपण राहतो तो दीप जंबुदीपाया सप्तदीपेषु ससर्गेन. आपण ज्या दीपात राहतो त्या दीपाला जंबुदीप म्हणतात. मग शुंहलदीप कुठं आहे? कौचदीप कुठं आहे? शाल्व कुठं आहे? पलवंग दीप कुठं आहे? शुंहलदीपामध्ये मावल्यांना तुम्हाला सांगतो तिथं पद्मिनी नावाच्या स्त्रिया राहतात. पद्मिनी इतक्या नाविन्यपूर्ण स्त्रिया असतात, इतक्या नाविन्यपूर्ण असतात की ज्यांच्या सौंदर्याचं वर्णन करत असताना ब्रह्मकन्येची लेखणी बंद पडली होती. इतक्या सुंदर. विठाला 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 विठाला. मग ही दीप आहेत मृत्यू लोकातली. त्याच्यावरच्या पायऱ्या 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 आधी करून या सप्तदीपाने व्यापून गेल्या. खालची 7 आहेत. आतळो वितळो सुतळो तळातळो महातळो रसातळो पाताळ. खालचे 7 वरचे 7 21 स्वर्ग 14 भुवन. काय मर्यादा लागणार आहे आपल्याला? आपाम पतीचे निर्भय व्याप्त मोजिता न लागे सोय. एका सागराच्या पाण्याची मोजायची सोय लागत नाही असे 7 आहेत. 7 प्रियव्रताम ब्रह्मवरेशो चक्राम भय व्याप्तियाम येन दिशानु त्यागे भय व्याप्तम आपाम पती निरवोघानाम सुख सांगतात राजा परीक्षिती. ज्या ज्या दिशेनं प्रियव्रताचा रथ गेला त्या त्या दिशेनं एका एका सागराची निर्मिती झाली. असे 7 समुद्र. एकम अपाम पतिम निरयम सर्वती सांख्यायाम. एका समुद्राच्या पाण्याचं मोजमाप करता येणार नाही. सागर 7 आहेत. 7 समुद्र आहेत. किती व्याप्ती किती व्याप्ती आहे. तर हे अनंत ब्रह्मांडाची व्याप्ती आपल्याला कधी डोक्यात राहणार आहे? काय व्याप्ती कळणार आहे त्याची? या ब्रह्मांडामध्ये तरुयाम यत फलेषु पुष्पाधिनी माल्याधिनी येन धराती जायते न तला. पुष्पाधिनी माल्याधिनी फळ धरणाऱ्या पुष्प धरणाऱ्या धरास्थित म्हणजे जमिनीवर खेळणाऱ्या वेली अशा नाना प्रकारच्या फळा फुलांच्या झाडांच्या वृक्षांच्या व्याप्ती आहेत. जीवाच्या बाबतीत पिपिलिका भयजयो यताम कुंजरो व्याप्तीनाम. मुंगीपासून तर हत्तीपर्यंत जीवाची व्याख्या सांगत गेली. काय कळत राहील आपल्याला त्याची मर्यादा? आणि सगळे ज्याच्या ब्रह्मांडात व्यापत आहेत खेळत आहेत ते त्याच्या पोटात आहेत. अनंत ब्रह्मांडे उदरी. आणि एवढी मोठी व्याप्ती असताना हरी हा बालक नंदा घरी. म्हणून मालक म्हणतात नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोढे. पुढच्या कडव्यात त्यांनी दृष्टांत दिला. पृथ्वी जेने तृप्त केली
विश्वातल्या प्रत्येक जीवाला तृप्त करण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. आपल्याकडे कोटीनं जरी रुपये असतील शास्त्री बुवा, तरी कोण्या वेळेला आपल्याला जेवण भेटायचं हे आपल्या हातात नाही, त्यानं ठरविलेलं आहे. पिशवी पैशानं फुल भरलेली आहे. एकादशी आहे, पवित्र उपवासाचा दिवस आहे, आणि त्या प्रांतात गेल्यावर ती वस्तू मिळत नाही. त्या प्रांतात त्या दिवशी तुम्हाला त्यानंच जाल लावलंय आणि त्यानंच उपाशी ठेवलंय. हे तुमच्या आमच्या हातातली गोष्ट नाही. एखादा म्हणेन माझ्याकडे 200 कोटी मी इथं खाईन, तू सुमळायस करे तर बापाची जागिरी तिथं खाण्याची. आणि ही जर तुही असती तर मालकान तो शब्द कशाला खर्च केला असता? अन्न मान धन, अन्न मान धन, अन्न मान धन, हे तो प्रारब्धाधीन, 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 हे तो प्रारब्धाधीन. हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर आणि प्रारब्ध घडवणारा तो आहे. विश्वात कोणाला तृप्त करायचंय, कोणाला उपाशी ठेवायचंय, कोणाला भुकेनं मारायचंय, आणि कोणाला जास्त खाऊ घालून अजीर्ण करून मारायचंय, हे पण त्याच्यात ध्यानात आहे. भोक्तव्याम रसनाति क्रियाहाम हव्यासो जठरानलो तृप्तीर भयर व्याप्तीर भयर भयर स्थिती जायते यमाग्रम दक्षिणाधिपतये नैवम गिरगावकर लिखितम. इतकं खाल्लं सुमळ्यानं, इतकं सुमळ्यानं खाल्लं त्या यती भयं व मनश्यते क्रिया, तरी खाऊच लागला आणि दक्षिणेच्या राजाच्या भेटीला गेला. खाऊ जास्त घालून मारायचंय त्याच्याच हातात, न खायला देता मारायचंय त्याच्याच हातात, आणि स्वल्प स्थितीत खाऊ घालून जगवायचं त्याच्याच हातात. ही सृष्टी संपूर्ण पोषण स्थितीत त्याच्या हातात ठेवायची, त्याला जगाचा बाप म्हणतात. त्या अशी यशोदा भोजन घाली आणि त्याला यशोदा जीव घालू लागली. जगाला जीव घालणारा जगाचा बाप. म्हणून नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोढे. पुढचा एक पुरावा ऐका. विश्वव्यापक कमलापती, विश्वात व्यापून आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला. ठाव नाही उरला रिता ठाव नाही उरला, रिता ठाव नाही. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. जळी स्थळी काष्टी पाशानी आगा तरुवरा शाखोदकं भयो मृत्तिका कनेषु सर्वानां अभद्रेषु भयव्याप्ताति जायते स्थानवतं नारायणो. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला बापर कुमादेवी
असं प्रमाण दिलं की समजायचं कीर्तनकार रस्त्यानं चालायला विठाला 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 विठ्ठल 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 एम रोमाम यम भवेते गोलास्थितो जायते न क्रियाया व्यापेषु शून्यत्वायत भवे आर्याम इन खमाति छेदेषु नारायणेषु संपन्ना माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आळंदीतल्या मालकांनी तुम्ही दिलेल्या पुराव्याला हा पुरावा विठाला विठाला हरी विठ्ठल हा सगळ्या व्यापात तो ठरलेला आहे. त्या शिगवळणी कडी घेती त्याला गवळणीनं कडीवर घेतलंय. किती मोठं टोक आहे. ज्याला हे विश्व व्यापात आहे सर्व व्यापून भरलाय त्याला गोपी कडेल घेतात. एक पुरावा सांगतो पंढरपुरातल्या मालकाचा मग पुढं सरकतो. एका बाईकडं 5 ब्राह्मण जेवावा अशी तिची मानसिकता होती. 10-5 ब्राह्मण जेवायला यावं. चांगली गुटखा न खाणारे महाराज, तंबाखू न खाणारे, बिडी न वाढणारे, व्यसन न करणारे असे 10-5 ब्राह्मण 4-2 महाराज वारकरी तिच्याकडं जेवावं असं तिला वाटत होतं. आणि लोहगावला ती स्त्रीनं दर्शन घेतलं तुकोबारायचं सांगितलं महाराज आमच्याकडे तुम्ही जेवायला यावं. विश्वव्यापक कमळापती सांगतोय जेवायला यावं. तुकोबारायनं सांगितलं माय येतो की मी आज. नाही मी गरीब आहे माझ्याकडं सामुग्री नाही. स्त्री ब्राह्मणाची होती. भूदेवश्य सर्वानां कामिनियो जायते अर्थेषु नैव संपन्ने. मैपती सांगतात पैसा नव्हता. तुम्ही 5-10 लोक माझ्याकडे जेवावा अशी माझ्याकडे संपत्ती नाही. मी 4-8 दिवसात काम करीन मजुरी करीन गावातल्या वारकऱ्याकडे निरोप देईन. विश्वव्यापक विश्वाला ज्याचा आधार आहे त्याला गवळणी कडेवर घ्यायल्यात याच्यावर सांगतोय. त्याला गवळणी आधार द्यायल्यात. तो जगाला आधार आहे जगाला आधार आहे. एक दिवस निरोप मिळाला. तुकोबाराय आले. येता येता 11 ब्राह्मणांना आमंत्रण दिलं. सात्विक सदाचारी पुण्यशील पावन ब्राह्मण होते. गोड वागणारी होती. चला म्हणे आपल्याकडे एक ब्राह्मण स्त्री आहे तिच्याकडे जेवायला जायचंय. संध्याकाळी मुक्कामी गेले. पहाटे तिच्याकडे जेवायला जायचं. रात्री पाऊस झाला. तसा पाऊस आपल्याकडे व्हावा अशी सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना, अशी बेलेश्वराच्या चरणी प्रार्थना, अशी रत्नेश्वराच्या चरणी प्रार्थना, या बाजूला असलेले अशी सोमेश्वराच्या चरणी प्रार्थना, इथे जवळच अधिष्ठान असणारं वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना. तसा पाऊस अर्धा तास जर पाळला तर मला असं वाटतंय इतका उपकार शेतकऱ्यावर होईल, इतका उपकार शेतकऱ्यावर होईल की त्या उपकाराचं मोजमाप करण्यासाठी विधात्याकडे तराजू नसेल. तास अर्धा तास घंटा 1.5 घंटा पाऊस पडला. विजांचा कडकडाट होता. एका श्रीमंत माणसाची एका बाजूची भिंत अर्धी कोसळली आणि अर्धी शिल्लक राहिली. म्हणजे पूर्णीपासून इकडं सरकली. पूर्णी फक्त एखाद्या वेळेस जुन्या माणसांना कळत असेल. जिंच्या पॅन्टीवाल्यानं पूर्णीच्या बाबतीत चर्चा करायची बी नाही. आणि त्यातली त्यात ह्या शिमिटाच्या घराला तर पूर्णी नसतीच. विठाला विठाला पडली सोपन गो एकीकडची भिंत. ज्या बाजूनं भिंत पडायची राहिली त्या बाजूनं त्या ब्राह्मण स्त्रीचं घर होतं. तुकोबारायांनी सकाळी 4-2 ब्राह्मणांना सांगितलं जा तिच्या दारात जाऊन पंत्राळ लावा. 4-2 ब्राह्मण आपला नित्यनेम आटोपून तिच्या घरी जात असताना पाहिलं तर भिंत लटकलेली. वापस आली. महाराज काय हो ऐका ना म्हणे. महाराज विश्वव्यापक कमळापती सांगतोय. विश्वाला व्यापून उरलाय. जगाला आधार आहे त्याचा. आणि गवळणी त्याला आधार द्यायलात याच्यावर सांगतोय. नवल का. परत आली ब्राह्मण. शास्त्री बुवा घाबरलेली होती ब्राह्मण. तुकोबारायला सांगितलं महाराज त्या बाईच्या घरी जेवण तर सोडून द्या. नुसतं जाणं म्हणजे दक्षिणेच्या राजाची भेट घेणे. वाचत नाहीत आपण. तर तुकोबाराय म्हणाले अहो आपण सात्विक ब्राह्मण आहात.
आपल्यासोबत एक दोन वारकरी जेवणारे ते सात्विक वारकरी आहेत, सदाचारी वारकरी आहेत, पुण्यशील वारकरी आहेत. ते कीर्तनात व्हॉट्सअप खेळत नाहीत, असे आहेत ना ते. आणि काय भिंतीची माय व्याली, अगा जडात्व व्यापकोन भयो हो वैष्णवाम छेदान मृत्यो किमम जडत्वाती सुधारेशु. जो जड दगड या वैष्णवाला मारील, काय त्याची माय व्याली या भारत देशात जन्माला याची नाही मारू शकत आपल्याला. आपण सात्विक आहेत, सदाचारी आहेत, पुण्यशील आहेत, काळजी करू नका. जा पंत्राळ लावा, त्यावेळेला पळसाच्या पानाची पंत्राळ लावायची. केळीचे पानं असले तर दोन्ही बाजांनो कापायचे, त्याचे पानं शेकायचे, त्याचे द्रोणे लावायचे. ते पूर्वीच्या काळात, आताच्या काळ सारखा सुधारित काळ नव्हता. 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. तुकोबरायाच्या दट्ट्याने सगळीजण मध्ये गेली, पंत्राळ लावली. असं वाटत होतं कधी 12:15 वाजतील आणि कधी संकल्प सुटेल. आपण कधी जेव्हा तुकोबराय आले, सगळेजणाच्या पंगती बसल्या आणि जेवू लागले. जेवण आटोपले. त्यावेळेला पात्राला दक्षिणा असायची. दक्षिणा देण्याच्या 2 पद्धती होत्या. आपल्याकडे पितर जर असतील, पक्ष असेल, पितर असेल जेवायच्या, आपल्याकडे अतिथी आला असेल, वारकरी आला असेल, साधू आला असेल, यती आला असेल, योगी आला असेल, तपी आला असेल, सिद्ध आला असेल, जपी आला असेल, दक्षिणा देण्याच्या 2 पद्धती आहेत. जेवून घालून, जेवू घालून दक्षिणा द्यायची असेल तर एक तर पात्राच्या खाली लावायची, अन्यथा जेवण झाल्याच्या नंतर जो विडा देत असतात का, त्या विड्यावर ठेवून द्यायची. अशी शास्त्राची, पुराणाची, वेदाची पद्धत आहे. आता कशी पद्धत असेल ती ज्याची त्याची पद्धत आहे. विठाला विठाला विठाला. एक जणानं एका महाराजाला दक्षिणा द्यायची होती तर त्याच्या अंगावर उधळली. हलकटपणाचा कळत झाला, नालायकपणाचा कळत झाला, परमार्थाचा अपमान केला त्या भडव्यानं. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. लक्ष्मी उधळावी एकाच ठिकाणी. पुराण सांगते, औडंबर्याम नृत्यायाम कामिनी सदटो कामासक्तेषु कामा पापाग्न व्याघ्रायाम अर्थेषु जायते ततकला. औडंबरीचं नृत्य म्हणजे त्या स्टेजवर नाचणारी, परपुरुषाचं अंतकरण खराब करणारी स्त्री तिच्या अंगावर लक्ष्मीचा वर्षाव करत असते पैशाचा. याचा अर्थ असा होतोय, तो वाजलंय नालाय का. एरवी पैसे उधळायची पद्धत नसती, उलट देशातल्या 9 गोष्टी झाकलेल्या असावा. एक, या देशाची पवित्र स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावी. आणि लक्ष्मी किती देवानं देव द्या, डोंगरा इतके पैसे देव द्या, आतल्या खिशात ठेवले पाहिजे. डायरीच्या पुढून ठेवता संत नालायकाचा मालक हे. विठाला विठाला लक्षात आलं कधी आपली दक्षिणा प्राप्त होईल. पात्राखाली तर लावलीच नाही, विडे करून ठेवले होते तिनं. विश्वव्यापक कमळापती सांगतोय. मग पुढे येतो. जेवण आटपलं, म्हातारीने विडा दिला. आना, आदला, खडका, दमडी, कवडी, लालपई, ढबू पैसा, त्या काळातले पैसे असतील. नाही, हे आपल्या काळातली गोष्ट आहे, आताची गोष्ट. मी 400 वर्षापूर्वीचं सांगतोय. मी काही त्या काळात त्या गावातला सरपंच नव्हतो, पण मला वाचायचा नाद आहे. दक्षिणा प्राप्त झाल्यावर येतो सुपात्रेश करद्वयम दक्षिणा. हा हातात कर म्हणजे हातात ती दक्षिणा प्राप्त झाल्याच्या नंतर उठायला सुरुवात केली. तुकोबरायांनी सांगितलं, आपण माणसं आहेत, आपण वारकरी आहेत, आपण ब्राह्मण आहेत, उठू नका, आपलं काम नाही. यजमानो तृप्तो ती जायते आथितो भयम तृप्तानां. आपण ज्याच्या घरी जेवलो तो यजमान जेवल्याच्या नंतर महाराजांनी निघून जावा, हा संप्रदायाचा नियम आहे. यजमानाची काळजी न करणारा महाराज चांगल्या वाहड्याल्या उसातलं डुक्कर आहे. विठाला 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 तुकोबरायाच्या कानात सांगितली, भिंत पडते महाराज. हळूच कोण सांगितलं, पडते भिंत. काळजी करू नका म्हणे तुम्ही. कशी पडल, कशी पडल, कशी पडल भिंत. सगळ्यांची जेवणं आटोपली. तुकोबरायांनी त्या म्हातारीला सांगितलं, माय जी जेवून घे माय. तुम्ही जेवले, आनंद वाटला. जेव माय, तू जेवल्याच्या नंतर आमच्या जेवणाचा तृप्तीचा खरा ढेकर सुटतो ग. तू जेव माय. पात्र फेकलं तिच्या पुढे. तिनं भात घेतला, वरण घेतला, काय त्या काळात पोळी आमटी का असेल ती घेतली, जेवली.
आणि तुकोबारायाने तिच्या हाताला धरलं आणि घराच्या बाहेर काढलं. गावातल्या प्रतिष्ठित लोकांना सांगितलं, अरे हिच्या घरातला पसारा बाहेर काढा बरं. सगळीजणं बाजूला केली आणि मग पंढरपुराकडे तोंड करून हात जोडे, देवा आम्ही जेवण्यासाठी तुला त्रास दिलाय रे, आता तो सुदर्शन काढून घे. भिंतीला तोपर्यंत सुदर्शन लावलं होतं आणि तुकोबारायाने काढून घे म्हणल्याबरोबर सुदर्शन निघलं लानेसर. धाड धाड भिंत कोसळली. दृष्टांत संपला. 2 मजली भिंत थांबवायची ताकद ज्याच्यात आहे, बाकीच्या गोष्टी जाऊ द्या, 2 मजली भिंत दगडाची थांबवायची ताकद ज्याच्यात आहे त्याला गवळणी कडेवर घेतील. नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे. शेवटच्या कडव्यात तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. शास्त्री बुवा 16,108 बायका, 16,107. 7व्या अवतारात एकीला वचन दिलं, त्याच्याकरता पुढच्या अवतारात ती आस्वलीन झाली आणि ती पण केली. हो, ऋषी अपंगिता झाला. ऋषी म्हणजे आस्वलीन, ऋषी म्हणजे ऋषी नाही. ऋषी अपंगिता झाला, काय कामिनेचा दुकाळ त्याला. काय महाराष्ट्रात बायका नव्हत्या, दुष्काळ होता त्याला, पण तिचा सुद्धा स्वीकार केला. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदेतेही तेने वंदे केली. मालकांचंच वाक्य देहोतल्या. असो अशा 16,108 पत्न्या. पुन्हा कशा होत्या माहित्या? सौरतेषु सय भयो निधोती जायते न कला. 16,108 लग्नामध्ये एकच ब्राह्मण होता. कुठं कुठं मंगलाष्टक म्हणणारे शिल्लक झाले असतील, पण एक कधीच बदलला नव्हता. वेदीचं मंगलाष्टक त्यानंच म्हणायचं, आता सावध सावधान समयो साधा समीपियासी. असं भागवत सांगते गिरगावकर नाही. एकच मंगलाष्टक म्हणायला. तदेव लग्नं सुदिनं तदेव तारा बलम विद्या बलम तदेव दैव बलम लाभस्तेषां कुतस्तेषां पराजयम. ताईगन बाईग सखुबाईचा बब्या आणि श्रीराम तात्याची बबी. असे मंगलाष्टक म्हणायला तिथं कोणी नव्हतं. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकं भूदेवस्य जायते सहस्रादि जायते निमंगलम. सवृत्तेसि सालांकृतं धर्मपत्नियो जायते. अशा 16,108 पत्न्या आंतरपट सुटून घरी आणलेल्या होत्या. मग आंतरपट सोडून घरी आणलेल्या स्त्रिया सगोत्रे भिन्न गोत्रे नैवम भिन्न गोत्रेषु सगोत्रेषि सभासायाम एकम भिन्न गोत्रेषु जायम पशुयाम आराशिता. 16,107 सगोत्री. भिन्न गोत्राचा विचारच सांगायचा नाही. जातीच पशुच्या कुळातली होती, तिला गोत्र काय सांगता. अशी एक सोडून दिले तर सगळ्या सगोत्री. भिन्न गोत्र करणं थोडंसं वेगळं असतं, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. सगोत्री भिन्न गोत्रियाम जायो असा नियम सांगितला. सगोत्री कुठं कुठं करणं निषेध सांगितलं, भिन्न गोत्री शुभ सांगितलं, असं शास्त्रे भागवत सांगते. मग अशा एवढ्या धर्मपत्नी असताना तो ब्रह्मचारी कसा? तर मालकाचा एक पुरावा आहे. इधीने शेवन विषय त्यागाते समान. विषय त्यागाते समान. विषय त्यागाते समान. विषय त्यागाते समान. आविर्धीने समान. विधीने समान. विधीने समान. विधीने समान. विषय त्यागाते समान. विषय त्यागाते समान. विषय त्यागाते समान. विषय त्यागाते समान. अशा चौकटीत वागणारा माणूस
आपण सुद्धा ब्रह्मचार्याच्या यादीत राहू शकतो, पण आपली बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय आणि बहीण जर म्हणत असेल ना प्रदीप कोणी, तर तो या चौकटीत येऊ शकतो, या चौकटीत, या चौकटीत. रक्तांबरोस्थितो जायम ब्रह्मचर्यास्ततेवचा यद्धर्मानां संन्यासो कामिनी भैवो सदटम स्वानवतस्ततेवचा. भगवी घातली, पांढरी घातली, पण परस्त्री बघितल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यात जर काम उत्पन्न होत असेल तर त्याला सोसाटलेलं कुत्र म्हणतात. विठाला विठाला. तुम्ही जीव लावता याच्या करता म्हणताल बाळू बोलायला, ते आपण मान्य करू, बाहेरचे मान्य करणार नाहीत. ते कॉलर धरून विचारतील बाळ्या हे कशात लिहिलेले, त्याला सांगन ना इथं लिहिलेले. स्वानाची परी हिंडे दारोदारे पाहे परनारी पाप दृष्टी, पाहे परनारी पाप दृष्टी, पाहे परनारी पाप दृष्टी. स्वानाची परी हिंडे दारोदारे पाहे परनारी पाप दृष्टी, पाय करणारी परदृष्टी, पाय करणारी पाप अगोदर कुत्र म्हणले का नाही, असे पुरावे दिले की नथुराम बाबा केळकर म्हणायची कोटीची नोट. विठाला विठाला विठाला. होता येतं आपल्याला सुद्धा. असो, ब्रह्मांडाच्या मालकानं ती दिशा जोपासली. तुम्हाला एक दुसरा पुरावा सांगू का गुट्टे गुरुजी? ज्या तत्वावर आरूढ नसताना त्या तत्वाला जय पत्करू शकतात त्याचं एक कारण आहे. काही काही गोष्टी तशा वागल्या पाहिजे. 7व्या अवतारात सोपानबुवा किडे खाणाऱ्या पाखरानं एका स्त्रीचं संरक्षण करता प्राण द्याला. एका स्त्रीचं संरक्षण करता करता प्राण द्याला, म्हणून त्याला पाणी पाजण्यासाठी जगाचा पाप तिथं पोचला. जटाळे नव्हता ना, जटाई होता तेव्हा. कायच कायच काम झालं बाबा. काही काही काम त्या तत्वावर येण्यासाठी आरूढ असतात. येतो मी कडेवर पहिले ना दे लांबून एसटी आणायचा, डिझेल बाहेरचं, देवीचं तेल देवीला भोत्याला घाईला. आपण कशाला जवळचा रस्ता पाहायचा, कुठं घरून पेट्रोल टाकायचं आपल्याला, आणि बरोबर आपल्यात किती 4ला सुटन, पुढं नाही जात. ताण घेऊ नका. आपला आपला बांधाला की आऊत आखडं पाहिजे. किती चांगली जमीन असली पुढच्याची आणि किती बैल चांगले असले ते हानींना रुमण्यानं आपल्याला त्याच्या रानात आपण नाही आऊत न्यायचं आपल्या आपल्या याच्यात. विश्वाच्या मालकानं द्वापार युगात अशी कामं केली की त्या कामामुळे तो ब्रह्मचार्याच्या यादीत आहे. ती यादी द्यायला आपल्याकडे सोपन वेळ कमी आहे, वेळ कमी आहे. काही काही कामाचा दर्जा सांगतो. सख्खे 3 भाऊ, दोघायला एक एक मुलगा, एकाला कोणीच नाही. सख्खे 3 भाऊ, दोघायला एक एक मुलगा, एकाला कोणीच नाही. ज्याला कोणीच नाही ते मृत्यू पावला, प्रेत भिंतीला टेकलंय. सगळी पाहुणे जमा झाली. पाणी पाजत असतो त्याला शर्ट काढायला, बनेल काढायला लावतात. त्यानं पाजल्यावर पाणी काय मडप येत नाही, उठून बसत नाही, बोलत नाही, कोण्या बँकेत पैसे ठेवले ते सांगत नाही, पण पाणी पाजण्याची पद्धत असती. दोन्ही चुलत्याचं एकही पोरग उठणं. बापाचा सख्खा भाऊ चुलतात ना. पितृयाम सहोदरेषु पितृतुल्यान जायते. सहोदर म्हणजे भाऊ, बापाचा भाऊ बापा समान असतो. हे शास्त्र सांगत असताना, पुराण सांगत असताना हे दोन्ही पुतणे त्या चुलत्याला पाणी पाजित नव्हते. गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती आला. त्या व्यक्ती पुढे ती बाई रडली, दादा मालकाचं प्रेत पडलंय, पण एकही पुतण्या पाणी पाजित नाही. त्या प्रतिष्ठित व्यक्तीनं एक बॉन्ड आणला आणि त्या बॉन्डवर लिहिलं, जो पाणी पाजीन त्याला 11 एकर जमीन. दोघांना बनेली फायड्या. दोघांना बनेली फायड्या. जाती का काय म्हणून पाजायला सुरुवात केली. दृष्टांत संपला. इतकी मानवी कृतीत भडवी अवलाद जन्माला आली, इतकी मानवी विकृतीत भडवी अवलाद जन्माला आली. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्या जगाच्या मालकानं पाखराला पाणी पाजलं.
अखाद्य ते खाती ती पशुविहंगमाची जाती. विहंगम म्हणजे पक्षी. काही खात आहेत त्याला नियम आहेत का? फक्त 7 पक्षी काही बी खात नाहीत. त्याच्यापैकी एक राजहंस आहे. कावळे ढोपरा कंकर तितीरा राजहंस चारा मुक्ता फळे. अजून त्याला 5 सोबती आहेत. घरी गेल्यावर पहा गुत्त थोडं घेतलं सगळं सांगायला विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बाकी सगळे पक्षी काही खाते. पोपट्या राम राम म्हणतोय. शिकविली या रावा अर्घ्याची या द्रवणे मधुची या लेपने नाम घोकितसे. अर्घ्य नावाचं झाड असतंय. त्याची काडी घ्यायची. ती काडी मधात बुडवायची आणि त्याच्या जिभेवर लेप करायचा. 6 महिन्यापर्यंत घासायची. तुटूस तर नाही आला आधी घासायची. ते म्हणतं या पाहुणेराव बसा पाहुणेराव राम राम पाहुणेराव जय हरी पाहुणेराव. इतका पोपट्या गोड बोलतो तरी सोयाबीनवर छाळ्या हानी तू विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या 6च्या यादीत येत नाही. काही खाणाराच्या यादीत जटायू सोपान बुवा. तरी पण त्याला भडाग्नी दिला पंढरपुरातल्या मालकानं. पाणी पाजलं पंढरपुरातल्या मालकानं. आणि 3 दिवस दक्षिण. ही दिशा कोणती? दक्षिण कोणती? ही पुढं दक्षिण आहे का? मग दक्षिणेकडं तोंड करून तर्पण विधी करावा लागतो. तर 3 दिवस दक्षिणेकडं तोंड करून जटायूसाठी प्रभू रामचंद्रान तर्पण विधी केला. हे रामायणात पाहायचं नाही. मग मला का उसात थोडंच गवसलं. हे दुसऱ्या पुराणात पाहायचं. एक जण म्हणला रामायण म्या लय पाहिलं मला कसं काय नाही गवसलं. तू दुसरं पाहिलं मग गवसतो तुला. लक्षात घ्या विश्वाच्या मालकानं त्याच्यासाठी विधी करावा. काम काय केलं? एका स्त्रीचं संरक्षण करण्याकरता बलिदान दिला. त्या पात्रतेचा ठरला. तसे पंढरपुरातल्या मालकानं द्वापार युगात असे कामं केले तर ऋषी मुनींनी निखळ प्रबंध देऊन टाकला. ब्रह्मचर्यो धर्मानाम पुनितो भयजायो नारायणो सर्वसंपन्ने ब्रह्मचर्याति अधिष्ठितम. 4-4 2-2 अभंग पाठ करणाऱ्या गिरगावकरांना नाही दिली ती पदवी. ऋषियाम मुनी प्रणितो याम शास्त्र संमताति जायते वेदाम सगर्भेषु जायो पुराण कंठद्वय स्थिता आदिष्टितम लोकत्रयो ब्रह्मचर्यान ठावुकाः. मग या सगळ्या लोकांनी हा ब्रह्मचारी असं सांगितलं. म्हणून भोग भोगोनी ब्रह्मचारी साधा सोपा सरळ भाषेत याचा अर्थ सांगितला. झालं कीर्तन विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. एवढ्या वेळात जेवढे पुरावे सांगता येईल तेवढा सांगण्याचा प्रयत्न करतो. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम कृपेने अट्टहासाने भावयुक्त अंतकरणाने श्रद्धायुक्त अंतकरणाने आणि साधू संतांच्या कृपेने चालत असलेला हा ज्ञानयज्ञ नामयज्ञ अन्नदानाचा यज्ञ भगवान शिवमहापुराण कथा ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही ऐकता अशा आदरणीय महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ज्यांचं गोड असं स्थान आहे. तरुण तडफदार कीर्तनकार भागवताचार्य रामायणाचार्य शिवकथा पुराणकार आदरणीय परमश्रद्धेय माझ्याशी अत्यंत मित्रत्वाचं नातं ठेवणारं एक व्यक्तिमत्व आदरणीय सोपानजी महाराज शास्त्री. त्यांच्या मार्गदर्शनात कारण कथा काल संपली तरी पण ते थांबले. एक गावावरचं अतूट त्यांच्यावर प्रेम त्यांचं गावावर प्रेम. महाराजांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. या परिसरातलं वयोवृद्ध तपोवृद्ध आदरणीय गुट्टे गुरुजी आहेत त्यांना सुद्धा प्रणाम. तारखीच्या संदर्भामध्ये सतत माणिक भाऊ संपर्क करत होते बेलंबेकर गावकऱ्यांच्या वतीनं. त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. आलेत का नाही काय माहीत. आहेत बरं वा छान. येत जावा मुकदम
हो ना, ट्रॅक्टर 50 लावले, टोळ्याचे ग्रुप केले, आणि मुकदम फोनच उचली ना. असं यरी सांगायला उदाहरण मी. त्यांनाही धन्यवाद. मागे मी एकदा कांताभाऊच्या कार्यक्रमात आलतो, त्यावेळेला फार दिवस झाले, त्यावेळेला आलतो मी. त्याच्यानंतर आज येण्याचा योग आला. मला वाटतं आज बालासाहेब मामांची वगैरे पंगत आहे मुंढे कंपनीची. सगळ्यांना गावात जेवढी मंडळी असतील तेवढ्यांना प्रणाम करतो. मला आमंत्रित करून पाकिट देता याच्याकरता नाही. अशा पवित्र पर्वणीवर, श्रावण मासाच्या पर्वणीवर आजचा हा अनन्यसाधारण दिवस आहे, पंचमीचा जटाळे बुवा. अशा परमपावन पर्वणीवर महाप्रसादाचं आयोजन, त्यातली त्यात आजचा सोमवार दिवस आहे. वारकरी संप्रदायामध्ये या उपासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संप्रदायाने उपास 3च सांगितले, एकादशी, सोमवार आणि एका ठिकाणी प्रदोषाच्या बाबतीत वर्णन केलं. 3 उपासाच्या व्यतिरिक्त ज्ञानोबराय तुकोबरायने एकही उपास सांगितलेला नाही. आणि हे 3 उपास न धरता जे दुसरे उपास धरतेत का, त्याला ज्ञानोबराय तुकोबराय मोजित बी नाहीत. हे 3 धरून कोणते धरा, पण सोमवार न धरता जर चतुर्थी धरीत असल तर बापाला चोंभाळायला आणि पोराच्या तोंडात हाणायला आहे. चतुर्थी कोणाचा उपवास आहे? गणपतीचा. आणि सोमवार कोणाचा आहे? महादेवाचा. महादेव गणपतीचे कोण? वडील. मग वडिलाच्या तोंडात हाणल्यावर जे पोरग आनंदी होते त्याला पोरग कसं म्हणता येईल? आणि ज्यानं माय दुसऱ्याच्या तडाख्यातून सोडली ते पोरग किती अधिकारी? आणि ते पोरग बापाला नाही मानल्यावर तुमचं भलं करतो का? अद्याप नाही. जो सोमवार धरतो त्यानं चतुर्थी धरावा. सोमवार न धरता चतुर्थी धरीत असेल तर सांगत नाही आज उगच कशाला तोंड इचकून घेऊ. विठाला विठाला कोणतीच उपवास त्याच्यापैकी सोमवार आणि प्रदोष एवढा हा काल सांगितला. त्याच्यापैकी आजचा सोमवार आहे, परमपावन पंचमी तिथी आहे. या तिथीला फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचं कारण सांगतो. पंचमीला अनन्यसाधारण महत्त्व का? सर्पसत्र झालं, सर्प यज्ञ केला. त्याला यज्ञ म्हणता येणार नाही, पण माझ्या बाबाला का सर्प चावला, त्या पर्वताचं नाव विशिष्ट प्रकारचा एक पर्वत आहे. राहू देत जाऊ, काय काय गोष्टी झाकून ठेवल्या पाहिजे म्हणजे हे कामाला लागतात. आणि हे कामाला लागले की मग आपण अभ्यास करतो. तर तुम्ही कामाला नाही लागले आमचं असंच चालतं तुंतुण्यावानी. विठाला विठाला विठाला. मग त्या दिवशी एका व्यक्तीची विनंती केली आणि सर्प टाकता टाकता थांबले. तो दिवस होता आजचा. असे 6 कारण आहेत, एक सांगतो. आणि आजच्या तिथीला पंचमी तिथी निर्माण झाली. फार मोठं मोलाचं स्थान आहे. वेगळा वेगळा पुरावा आहे. कधी योग आला तर त्याच्यात सांगायला. आज कसं सांगायचं आहे का नाही? जमीन 300 एकर, बैल 2, कशी पाळी व्हायली इतकी. त्याच्यासाठी एक अनन्यसाधारण सर्पसत्र वाचा, लक्षात येईल तुमच्या. बोराचं सत्र वाचू नका. आपले लोक सांगतात कधी काय राजाला बोरं खायची इच्छा झाली बरं का. अरे वाचून भागवत सांग जाईन सोमळ्या. ज्याला कोर्टाची समन्स आली त्याला पेढा खावा वाटायचा नाही. कोर्टाचे अटक वॉरंट जर आलं तर त्याला पेढा खावा वाटायचा नाही. तर दक्षिणेच्या राजानं सांगितलं तू आत्ता मारणार आहे, त्याला बोरं खावा वाटत असतात का? मूर्खपणाचं टोक आहे. आपल्या लोकांनी सोपनभाऊ वाचून सांगितलं पाहिजे. या बा काही सांगणे आणि चांगल्या श्रोत्याचा वेळ मातीत घालणे म्हणजे वक्त्याचे पूर्वज नरकाला जात असतात. विठाला 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 विठाला. पोराच्या बाबतीत भागवतात प्रसंग आला. तो एक माळी पातला, बद्री फळे देता झाला. रिकामी जागा मास प्रवर्तला, किमर्थ बद्री फळे. राजा आश्चर्यचकित झाला. रिकामी जागा, या महिन्यात बद्री फळं येतच नसतात, पण आज बद्री फळ कस काय आलंय म्हणून पाहिलं. बद्री फळ म्हणजे बोर. विठाला विठाला म्हणून आजच्या
नागपंचमीला एक अनन्य साधारण महत्व अशा परम पावन तिथीवर महाप्रसाद आहे. आपल्या सप्ताहाची परिसांगत आहे. दाऊदपूर गाव म्हणजे परळी तालुक्यातली दुबई आहे. परळी तालुक्यातली दुबई म्हणावं लागेल या गावाला. कुठंच घर दिसत नाही हो साधं. बापा बापा असं वाटतंय इथल्या सरपंचाला बोलून आपल्याला घरकुल घ्यावा. आपण दुबईत राहिल्यासारखं वाटण आहे का नाही. मानावे ते मनी समाधान. आपण याच्यात समाधान मानायचं. केवढाले रावणाला ओव्हरटेक करत असे वाडे तो यायचे किती मोठे. वा तुमच्यावर वैद्यनाथाची कृपा आहे, तुमच्यावर रत्नेश्वराची कृपा आहे, तुमच्यावर बेलेश्वराची कृपा आहे, तुमच्यावर सिद्धेश्वराची कृपा आहे, तुमच्यावर सोमेश्वराची कृपा आहे. भगवान ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा आहे, विटेवरच्या मालकाची कृपा आहे, काशीतल्या मालकांची कृपा आहे. एवढा मस्त भरगच्च मंडप वॉटरप्रूफ मंडप देऊन तुम्ही एवढ्या मोठ्या दलदलीच्या वातावरणात सप्ताह करता. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना सोपानबा धन्यवाद. मला काय सगळ्यांची नाव पाठ नाही पाठ करायला. मला काय ग्रामपंचायत लढवायची नाही. इथली विठाला 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 उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा नामोच्चार करणारी ही सर्व मंडळी नाक घासून तो त्यांच्या चरणी प्रणाम करतो. आणि दुसरी गोष्ट एक सांगतो, पक्वाद्यामुळं संप्रदाय नाही, गायकामुळं संप्रदाय नाही, बाळ्या किती तू कीर्तन करतो तुझ्यामुळं संप्रदाय नाही, श्रोत्यामुळं संप्रदाय आहे. त्यांच्यामुळं आपण आहेत गुरुजी. हे जर नाही बसले तर पप्याच्या माईला श्लोक सांगन का बाळा. पप्याची माय म्हणजे मै बायको. आणि तिला किती श्लोक सांगितले तर काय देईन ती म्हणेन बस कर ना आता. तितकी येडी नाही मै येरी म्हणायला लागलो. हो श्रोत्यामुळं आपण श्रीमंत आहोत सोपान बुवा. म्हणून अमूल्य वेळ खर्च करून ज्ञानोबराय तुकोबरायचं चिंतन श्रवण करण्याकरता श्रोते आले. माझ्या आळंदीतल्या मालकांच्या उकोक्तीनुसार तुम्ही भगवान शिवशंकर आहात. तुमच्या चरणी गिरगावकराचा प्रणाम. विठाला विठाला केवढे केवढे यांची भेट पांडुरंगजी महाराज सुतळे शेलूला यायचे त्यावेळेला असायचे वाजवायला देवला पुनर्वसनला. मी पाहिलं होतं त्यांना. काय नवले देवाच्या जीवनातलं सांगतो तुमच्या पुढे. एक द्वापार युगामध्ये दरवर्षी नित्यानं ठरल्याप्रमाणे इंद्र पूजा करत होते. इंद्र हा 33 कोटी देवाचा राजा. सभद्रेश्वारुडयम देवतार्चनो सर्वस्थिता सिंहावसनस्त लोकेशु अमरेंद्रस्ततेवचा. मार्कंडेय सांगतात की या सर्व देवांचं राजापद इंद्राला प्राप्त होतं. त्याला अमरपुरीचा राजा म्हणतात. याची पूजा करत होते गोकुळातले लोक. गवळी वैकुंठवासी नामनिष्ठ पुराणातले श्रीमद भागवतातलं रत्न रामचंद्र डोंगरोजी महाराज फार गोड सांगायचे. मला पाहायला भेटले नाही पण मी चांगल्या माणसांच्या तोंडातून ऐकलं. गोकुळ हे चित्त आहे भगवान परमात्म्याचं. आणि विश्वाच्या मालकाच्या चित्तात राहणारी माणसं इंद्रपूजा करत होते. नवल सांगायला नवल इंद्रपूजा करायची. भगवान परमात्मा एका बुधवारी रात्री 12 वाजता ऋतू वर्षा होता, महिना श्रावण होता, नक्षत्र रोहिणी होतं, रात्रीचे 12 वाजलेले होते, दिवस बुधवार होता. बुधवासरेणायाम रोहिणी नक्षत्रे यतम यज्जायते निशा प्रवृते प्रकटश्च नारायणो. अशा वेळेला भगवान प्रगट झाले आणि रोहिणी नक्षत्राच्या उत्तरार्धस्थित कालाच्या पर्वणीवर भगवान वसुदेवानं सुपात घेतले आणि गोकुळात आणून ठेवले. त्या दिवसपासून देवाच्या लक्षात होतं इंद्राची पूजा करायची नाही. कारण मस्तळलेल्या माणसाची पूजा वैष्णवांनी करायची नाही, त्याला पाप लागत असते. इंद्र मस्तळलेला होता. इंद्रानं 6 चुका केल्या त्या सोपानबुवा. म्हणून देहूतल्या मालकावर एक प्रसंग आलता. त्यावेळेला त्यांनी एक वाक्य वापरलं होतं, जाई ओ तू माते जटाळे बुवा न करी सायास
आम्ही विष्णुदास तैसे नो. वरी बोट केलं तर वरी, कारण वरी हरामखोर लोक न होते. आता जर तुकोबाऱ्यावर तो प्रसंग आला तर त्याला कोणाकोणाकडे बोट करावं माणसंच कळायचे नाही बापा. कोण्या नालायकाकडे बोट करावं. विठाला विठाला आणि मग नको वाटत होतं देवाला. नवल सांगायलो, इंद्राची पूजा बंद करून गोवर्धनाची पूजा केली, पर्वताची पूजा केली. आजही आपल्या प्रांतामध्ये जुनी लोक, कल्याण नावाचं एक मासिक होतं, चांगलं मासिक होतं ते. त्या मासिकामध्ये फार गोड बोध असायचे. चांगलं वाचायला पाहिजे. चांगलं वाचलं की विटेवरचा मालक आपल्याला वाचितो, आणि भांगार वाचिलं की विटेवरचा मालक तडफडू मारितो. म्हणून मोबाईलमध्ये पण आपण मोबाईलच्या बाबतीत विरोधात बोलायचं नाही. आपलं नशीब फुटका आपल्याला चौकत नाही. या बा दुसऱ्याचं घर पाहून आपलं झोपडं फुकून दिलं नाही पाहिजे, किंवा दुसऱ्याचं घर पाहिल्यावर आपण जळालं नाही पाहिजे. आपल्याला काय तसं नाही. आणि ज्याला या बा पैसे कमिणाऱ्याला अक्कल पैसे कमवायला अक्कल लागती, पैसे कमवायला अक्कल लागती. कमिलेले पैसे टिकवायला दुप्पट अक्कल लागती, आणि दुसऱ्याचे सहन करायला 11 पट अक्कल लागती. ज्याला दुसऱ्याचे सहन होतेत का त्याला 11 पट अक्कल लागते. देवानं आपल्याला दिली, आपण काय कोणावर जळत नाही. तुम्ही गळ्यात बांधा येशीच, त्याबद्दल विषय नाही. पण त्या मोबाईलमध्ये चांगलं वाचलं पाहिजे, चांगलं वाचलं पाहिजे. देव आपल्याला वाचित राहील ना. चांगल्या गोष्टी आहेत त्या. असो, या प्रगतशील देव आपलं प्रगल्भित व्हायला लागले, त्याच्यावर आपण का जळायचं. चांगलं वाचायला पाहिजे. त्या मासिकात एक बोध होता, सांगत नाही, चला पुढे सरकू, वेळ होईल, वेळ मोज काय आपल्याला. आणि मग भगवंतानं ठरवलं गोवर्धनाची पूजा करायची. आपल्याकडे पण पाऊस कमी झाल्यावर गोवर्धनाची पूजा करत होते. आपल्याकडे एक ती धोंडी काढीत होती, धोंडी चंडकुबा करीत होते. शेणाचा बेंडकी धरीत होते डबक्यात. एक जण ती बॅ डबक्यात बेंडकी घेऊन पुढं चालायचं, आणि 2 नक्षत्रावर जन्मालेल्या लेकराच्या अंगातले कपडे काढीत होते. पण ते लेकर बारकायला लागते का ते नक्षत्र कोणते सांगायला रिका गुतं थोडं घेतलं. कीर्तन काल्याचं नाही, मी माय मंच सांगायला लागलो. मंच म्हणजे पुराणातलं. त्या 2 लेकराच्या अंगावरचे कपडे काढायचे आणि त्यांना भिजवायचं. ते त्या नक्षत्रावर जन्माला आले अश्वे. त्याच्यासाठी पुराणाचा आधार आहे. आपल्या ज्या रूढी आहेत का त्या रूढी चिमणा चिमणीचा खेळ नाही. शास्त्र पुराण वेदाला धरूनचा. आजच्या पंचमीच्या दिवशी उकळलेली पदार्थ खावा असा मागच्या लोकांचा दंडक हे. आता जरी एखादी कानवाट्या तळीत असेल तर समजायची ही तुकाराम महाराजाची चुलती आली काय. आज तळत नसतात, आज भाजत नसतात. किमान आजची कानवटी उकडलेली पाहिजे. येतो जलोधकाय भयो सर्वास ससर्गेषु जायते वैशान्नर सर्वां द्वयो पाक निष्पती तथेवचा. आधार चाललेला अग्नी म्हणजे पाण्यावरच्या वाफा. या वाफेवरली पदार्थ आज खात असतात. संप्लोदक स्थित वायू आजच्या तिथीला भ्रमण करत असतो. तो वायू प्रत्येक जिथं कुलूप असते, जिथं हाड असते, त्या जागेवर अटॅक करत असते. शास्त्राच्या इतकी आताच्या इंटरनेटच्या लोकांच्या भाषेत त्याला कॅल्शियम म्हणता येईल. ती घट करीत असतो. म्हणून आजच्या दिवशी उकळलेली पदार्थ खावा, आणि ती पदार्थ खाल्ल्याच्या नंतर झोका खेळावा. हे सगळे अंग हलत असतात. अष्टांगो भयोस्थितो द्वंद्वानां भयचायते दोरा भयस्थितेनो कटिसूत्राणां या लाक्ष नैवम गिरगावकर लिखितम. म्हणून झोके खेळत असते. तुम्हाला काय सांगायचं बरं का. आमकामक झाल्याच्या नंतर त्या दिवशी आनंदानं झोके खेळले असं कोणीकडेही म्हशी बोंगाळ्यावानी बोंगाळू जाऊ नको रे. विठाला 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 विठाला. गोवर्धनाची पूजा केली. प्रमाथी नावाचा वरुण आहे, वरुण 7 आहेत. त्याच्यापैकी प्रमाथी नावाच्या वरुणानं चुगली केली. चुगल्या करणाऱ्यांची संख्या जास्त झाली. लोकांची निंदा करणाऱ्या हरामखोरांची संख्या सुद्धा जास्त. सगळ्यात मोठं पाप कृतीपेक्षा पाप निंदेचं पाप आहे. कृती प्रत्यक्ष कृती केलेल्या पापापेक्षा निंदेचं पाप शिल्लक सांगितलं. अशा एका प्रमाथी नावाच्या वरुणानं काडी टाकली, इंद्राला चुगली केली. राजन, गोकुळातली लोक धुंद झालीत, ज्ञान नाही त्यांना, फार वैभवात वावरतात, तुमची पूजा डावलली. इंद्र म्हणला जरासं थांब. अकाले वर्षतम मेघम
मग मोसम ते काय म्हणते, मान्सून 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 आला म्हणजे सात्विक पर्जन्य वयभोगाना कृषी कर्मानाम नियतयो पोषयम धराधरेशो उदकोर शांतिस्ततेवच. असा मोसमी पडलेला पाऊस सोयाबीन चांगलं देतो, कापूस चांगलं देतो, हायब्रिड चांगलं देतो, ज्वारी चांगलं देतो, गहू चांगलं देतो. अकाले वर्षतम मेघम म्हणजे ज्याला आपण अवकाळी पाऊस म्हणतो, तो इतका पाऊस त्या एका वरुणाला सांगून इंद्रानं त्या पावसा सांगितलं असा पाऊस पाड, असा पाऊस पाड. शिळावर शल्या धारी मेघ जो कडाळीला, शिळावर शल्या धारी रक्षिले गोकुळ वो. नखी धरे लागिरी निर्भय लोकपाळ, अवतरले हारी जय देवा कृष्णनाथा. राई रुक्मिणी कांता आरती ओवाळीन, तुम्हा देव के सुता. शिळावर शल्याधारी हस्ती शुंडा दंडेनम यत्वर्षतो मेघजायम. हत्तीच्या सोंडेसारख्या धारा सोपनवा पडत होत्या. आपल्याकडं मुसळधार पाऊस पडला म्हणतात. मुसळधार पाऊस त्याला म्हणतात सुमळ्या. सपत्रे शुद्रोने नाम, सोप्या भाषेत सांगतो, नाही का अडचणीत हात घातल्या विचू निघत असते. मुसळधार पाऊस त्याला म्हणायचा, त्याच्या धारानं पत्राची दूर्ण झाले पाहिजे. हे द्रोणे जायते एक, आणि पन्हाळा वाट जिथं पाणी पडतंय त्या पाण्याचा इतका खड्डा व्हावा की त्या खड्ड्यात 14वा घर व्हावा. त्याला मुसळधार पाऊस म्हणते. पुरावा देईन गिरगावचा बाळ्या मनचं नाही सांगणार. आधारा वाचोनी काय सांगशील कहाणी. कीर्तनातल्या वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं आधार नसताना बोलणं. गौमास भक्षंती समम पापा, गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागतंय. याच्याकरता बक बोलायचं नाही काय. पण त्याला मुसळधार म्हणते. असा पाऊस झाला, असा पाऊस झाला, मोटरसायकलच्या इंना खालची माती नाही भिजली. तुला असं हाणायला पाहिजे सुमळ्या. काही झालंच म्हणतो. शिळा वर्षल्या धारी, नवल केवढे सांगतोय. हत्तीच्या सोंडेसारख्या धारा जटाळे हत्तीच्या सोंडेसारख्या. थार 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 झाड वाकू लागले. गवळी म्हणले, कन्हैया, हे कन्हैया जी मरतोत रे. इंद्र रागावलाय. काय काळजी करू नका, लावा काठी. उचलला पर्वत. येणे गिरी गोवर्धन उचलिला. ठीक आहे, पण याला नाही म्हणायचं नवल. नवलाची काय गोष्ट आहे. देवानं गिरी गोवर्धन नखावर उच्चारला, काहीच नवलाची गोष्ट नाही. गिरी गोवर्धनापेक्षा 9 पटीनं मोठा पर्वत एकट्यानंच उचलला. ते शेंदूर लावून बसलेलं. पण होतंय काय माहितीये का, कधी बी दखल मोठ्यात माणसाची घेतल्या जाते. आखी माळी पेटली. शेजारच्या लोकांनी हौद रिकामं केले, रान्न रिकामे केले, त्याची माळी यूज व्हायला. आणि गावातला बरा माणूस संडासला चालला होता कोतवाल घेऊन. त्या डब्याला कोतवाल म्हणत होते पहिलं. ते डबा होता ना ते पहिला, त्याला कोतवाल. आणि त्यानं जाताच टाकला. मालक बाहेरून आल्या. बाई म्हणली, बाई तुम्हाला काय सांगायचं. ते संडासला जाता त्यानं डब्बा टाकला आणि माळी झिली. ते म्हणला चांडाळणी पेटून तेवच गेलता. म्हणजे शेजाऱ्यानं हौदरी कमी केली त्याचं नाव नाही. आणि यानं एकच टपकं टाकलं संडासचं टमरेल, तर त्याचं वर्णन. मोठ्या लयचे नाव किती पान वानर आहे ना, त्याला कोतवाल म्हणतात. त्याला अजून 2 नाव आहेत, पण ते बघू कुठं बसल्यावर सांगू. जुनं ठेवलं पाहिजे. आपण जुन्यात जन्माला आलोत ना, जुनं ठेवलं पाहिजे. आधुनिकता लक्षात घेतली पाहिजे.
आधुनिकतेचे वाईट आणि चांगले परिणाम लक्षात ठेवायचे. जुन्या गोष्टी काही परिणाम न पाहता स्वीकारायच्या, त्याचे दुष्परिणामच नाहीत त्या जुन्या गोष्टी. आता विठाला 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 विठाला. म्हणून पर्वत उचलला याच्या करता नवल नाही. हत्तीच्या सोंडेसारख्या धारा, 14 समुद्रा इतकं पाणी. एकम कालेषु चतुर्दशापां पति निरानां भव भागवते पुराणे शुकानुवाद संवादे. शुक सांगतात राजा 14 समुद्रा इतकं पाणी एकदाच वाहू लागलं, रांक गोकुळ शिल्लक. आणि मग पंढरपुरातल्या मालकानं एका म्हाताऱ्याला बलिलं. ते म्हातारं बिड्या वडीत नव्हतं, ते तंबाखू खात नव्हतं, दुसऱ्याच्या सोयरीकी मोडीत नव्हतं, चांगलं म्हातारं होतं. त्या म्हाताऱ्याला प्रत्यक्ष लक्ष्मी भेट होती. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहु भीते गया साधू कुळाला. एका घोटात लक्ष्मीचा बाप पिऊन टाकला होता. इतकं म्हातारं धाड माणिक भाऊ. त्या म्हाताऱ्याचं नाव होतं महर्षी अगस्ती लहानेसर. अगस्ती होते. एका घोटात समुद्र प्याला, एका घोटात. आणि मग प्रभुराम ते त्रिशर्यान खरण दुष्णेन ते हाणले ना, यान समुद्र प्याल्या उघडे पडले असे हाणले कातडीने घुसतर. आगावपणा करणाऱ्याला हानीतच असतील लोक. तुम्हाला एक माहिती आहे का, इच्छाला मागून हाणतेत, तोंडाला सर्पाला पुढून हाणतेत, आणि आगावपणा करणाऱ्याचं थोत्तर हानीत असते. इंसाला कोणी कोण हाना. उरचिको सव्य भागासु अपसव्या सव्य नैवम यत भागेषु वृचिकाम छेदनम भय जायते उरंगाम आनन पुटेषु. उरंग म्हणजे सर्प, थोत्तरच हाणायचं सर्पाचं. मागून हाणून काय फायदा आहे, सर्पाला तोंडाला हाणावं अशी शास्त्र. आणि अभद्रेषु भयहु नष्टयम पुरुषाना सर्वते पापाग्नम अननम भय छेदायाम नाशिकेषु. पुराण सांगते असं छेदलं पाहिजे. हे त्रिशर्यान खऱ्यान दुष्ण्यान असे हाणले. आणि मग प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं, त्याचं पाहुणा आहे का तुमच्या गावात? मग मी म्हणन त्याला त्रिशर्यान खऱ्यान दुष्ण्यान काय करायचं. तुमचा कोणी असला तर मग सांगावा, कोण नाही मग शानपणा करायचा नाही. विठाला विठाला इतके हाणले. आणि प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं, मथऱ्यामुळं जमलं भाऊ आपलं, या जेवायला. बोललं जेवायला. पहिल्यापासून फुकट कोणीच खाऊ घालीत नाही. बोललं जेवायला. जेवायला बोलल्याच्या नंतर काय पंक्ती असतील बाप्पा, काय थाट असेल ते देवाच्या घरचं जेवायला म्हणलं. इतकं जेवलं मथरं, इतकं जेवलं, इतकं जेवलं. श्रीराम पाणी. तर भगवान लक्ष्मणाला म्हणले, लखन यानं एका घोटात एक समुद्र प्यालाय. समुद्र किती येतं? 7. आणि 7 घोटात तहान जाती का? मग 7ही समुद्र दिले तर 7 घोटात तहान जात नाही. आणि आपला अपमान होईल. प्रभू रामचंद्रानं दर्शन घेतलं. वारकरी बुवा दर्शन घेतलं. ज्याला पाठांतर आहे त्याला वारकरी म्हणलं पाहिजे. काय चुकतं आहे का नाही? म्हणलं पाहिजे. दर्शन घेतलं प्रभू रामचंद्रानं जटाळे बुवा. आणि प्रभू रामचंद्राचं अंतकरण भरून आलं. गुरुवर्य या अवतारात जेव घालतो आणि पुढच्या अवतारात पाणी पाजतो. पुढच्या अवतारात पाणी पाजील. मग 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं. शेषाला आमंत्रित केलं जटाळे बुवा, त्याचं आळं केलं आणि सगळं पाणी एका जागेवर काढलं. आवाज दिला, महर्षी लवकर या, तुमच्या वचनाची पूर्तता करतोय. मथारं धावत आलं आणि तोंड लावलं. 14 समुद्राचं पाणी पित होतं. आणि मग मथऱ्यानं चुटकी वाजून सांगितली, इंद्रा शानपणा करू नको, हे ऐकत नाही तुला, बंद कर पाऊस. तवा इंद्रानं अगस्तीचं ऐकून पाऊस बंद पाडा. तू याच्या कशाला नादी लागायला. इतक्या कलासूत्र ज्याच्या ताब्यात आहे म्हणून मालक दुसऱ्या कडव्यात म्हणतात, नवल केवळ नवल केवळ